काही सत्य ही तलवारीपेक्षाही जास्त धारदार असतात. ती जीव वाचवू शकतात, पण त्याच वेळी नात्यांच्या मुळावर घाव घालू शकतात. आज आपण महाभारतातल्या अशाच एका कदाचित न ऐकलेल्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आहे द्रौपदीच्या एका गुप्ताची, ज्याने एका ऋषींचा जीव तर वाचवला, पण तिच्या आणि पांडवांच्या नात्यात कायमची एक अदृश्य भिंत उभी केली. तर या कथेची सुरुवात आहे ना, ती जरा वेगळी आहे. आपण थेट त्या क्षणापासून सुरू करणार आहोत जिथे एका धक्कादायक सत्याचा स्फोट होतो. द्रौपदीच्या तोंडून निघालेले हे शब्द जरा विचार करा. ज्यावेळी तिने हे उच्चारलं असेल तेव्हा तिथे उभ्या असलेल्या पांडवांच्या मनाची काय अवस्था झाली असेल. पण हे वाक्य का आणि कोणत्या परिस्थितीत बोललं गेलं यामागे खूप मोठी कहाणी आहे. आणि हाच आपल्या आजच्या विवेचनाचा केंद्रबिंदू आहे. हे सगळं प्रकरण एका रहस्यासारखं आहे, जे आपल्याला मिळून सोडवायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे विधान तिने स्वतःच्या मर्जीने केलेलं नव्हतं, तर एका भयानक परिस्थितीने तिला ते बोलायला भाग पाडलं होतं. हो, ऐकायला विचित्र वाटेल, पण हे खरं आहे. एका व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी हे सत्य बाहेर आलं, आणि या संपूर्ण नाट्यमय घटनेची सुरुवात झाली एका साध्या पण अत्यंत तेजस्वी फळापासून. चला तर मग गोष्ट सुरू कुठून झाली ते पाहूया. आपण काळाच्या मागे जाऊया, पांडवांच्या वनवासाच्या काळात. एका शांत पण तितक्याच कठीण क्षणी. वनवासाचे ते दिवस काही सोपे नव्हते. विचार करा, घनदाट जंगल, रणरणत ऊन आणि तहानेने जीव व्याकुळ झालेला. पांडव आणि द्रौपदी चालून चालून थकले होते. सगळ्यांचेच हाल झाले होते. आणि अशातच द्रौपदीची नजर एका झाडावर खेळली. तेथे एकच फळ होतं, पण असं काही चमकत होतं जणू काही सूर्यच त्या फांदीवर येऊन बसलाय. ते इतकं आकर्षक होतं की कोणाचाही मोह आवरला नसता. द्रौपदीने अगदी सहजपणे अर्जुनाला हाक मारली आणि ते फळ मागितलं. एक अगदी साधी, निष्पाप इच्छा होती तिची. तिला कुठे माहीत होतं की तिची ही एक छोटीशी इच्छा किती मोठं वादळ घेऊन येणार आहे. अर्जुनाने क्षणाचाही विचार न करता बाण सोडला आणि ते फळ खाली पाडलं. पण जसं ते फळ जमिनीवर पडलं तसं तिथलं सगळं वातावरणच बदलून गेलं. ती शांतता वादळापूर्वीची होती. अक्षरशः सगळं काही थांबलं. वारा थांबला, पक्ष्यांचा आवाज बंद. सगळीकडे एक विचित्र, भयान शांतता पसरली. जणू काही निसर्गानेच आपला श्वास रोखून धरला होता. आणि त्याच क्षणी अग्नीच्या लोळासारखे धगधगत अनिमेष ऋषी प्रकट झाले. त्यांचे शब्द म्हणजे जणू पांडवांवर कोसळलेली वीजच होती. एका फळाच्या मोहापायी त्यांच्या हातून एका ऋषींच्या हत्येचं महापाप घडलं होतं. युधिष्ठिराने गयावया केली, माफी मागितली, पण ऋषींचा क्रोध शांत होण्यापलीकडे गेला होता. त्यांनी ठरवून टाकलं, गुन्हा घडला आहे तर शिक्षा मिळणारच. ते पांडवांना शाप देणार इतक्यातच. अशा या तणावपूर्ण क्षणी तिथे साक्षात श्रीकृष्ण प्रकट झाले. त्यांच्या येण्यानेच जणू वातावरणातला तो तणाव थोडा निवळला. पण संकट अजून टळलेलं नव्हतं. श्रीकृष्णाने एक उपाय सांगितला, पण अट अशी होती की ऐकूनच पांडव निःशब्द झाले. एक सत्य सांगायचं होतं, पण ते साधंसुधं सत्य नव्हतं. ते असं सत्य हवं होतं जे आजपर्यंत कधीच अगदी स्वतःच्या मनाशी सुद्धा बोललं गेलं नव्हतं. आणि ते इतकं सामर्थ्यशाली हवं की त्याच्या वजनाने तिन्ही लोक हादरलं पाहिजेत. आता असं सत्य कोणाकडे असणार? सगळ्यांच्या नजरा फिरल्या आणि मग हळूहळू एकाच व्यक्तीवर जाऊन थांबल्या, थरथर कापणाऱ्या द्रौपदीवर. सगळ्यांना कळून चुकलं होतं की असं गुपित फक्त तिच्याच हृदयात दडलेलं असू शकतं. आता वेळ आली होती द्रौपदीच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या परीक्षेची. जे गुप्त तिने तिच्या 5 पतींपासूनच नाही तर कदाचित स्वतःपासूनही लपवून ठेवलं होतं, ते आज सगळ्यांसमोर उघड करायचं होतं. श्रीकृष्णाने तिला धीर दिला. ते म्हणाले, द्रौपदी, आता वेळ आली आहे. बोल, ते सत्य बोल जे तुझ्या आत्म्याला आतून पोखरत आहे. वरवरचं सत्य नाही, तर मनाच्या गाभाऱ्यातलं सत्य हवं होतं. आणि मग द्रौपदी बोलू लागली. तिच्या गुपिताचा पहिला पदर उलगडला. या एका वाक्याने तिच्या 5ही पतींच्या पराक्रमावर आणि त्यांच्या कर्तृत्वावरच जणू प्रश्नचिन्ह उभं केलं. ती पुढे म्हणाली, तिच्या आयुष्यातील सर्वात अपमानास्पद क्षणाची आठवण तिने काढली. तिच्या मते तिच्या पतींपेक्षा कर्ण तिला जास्त चांगला समजू शकला असता. तिच्या शब्दांमधली वेदना आणि एकटेपणा स्पष्ट जाणवत होता. आणि मग तिने ते सांगितलं जे ऐकून कदाचित जमीनही हादरली असेल. ज्या कर्णाला पांडवांनी आयुष्यभर शत्रू मानलं, त्या कर्णाबद्दल तिच्या मनात तिरस्कार नाही तर एक अनामिक, अनाकलनीय आकर्षण दडलेलं होतं. हे ते अंतिम सत्य होतं. द्रौपदीचे शब्द हवेत विरताच
तिथे एक भयाण शांतता पसरली. जणू काही काळच थांबला होता. पण या शक्तिशाली सत्याचा परिणाम व्हायचा तो झालाच. बघा किती मोठा विरोधाभास आहे हा. तिच्या सत्याच्या सामर्थ्याने ऋषींचे प्राण तर वाचले, ते जमिनीवर पडलेलं फळ पुन्हा झाडाला जाऊन लागलं. एक जीव वाचला. पण त्याच क्षणी द्रौपदी आणि पांडवांच्या नात्याला मात्र एक कधीही न भरून येणारी जखम झाली. विश्वासाचा धागा तुटला. त्या दिवसापासून त्यांच्यात एक कधीही न दिसणारी पण सगळ्यांना जाणवणारी भिंत उभी राहिली. त्यांच्या संसारात कर्णाचं नाव पुन्हा कधीच घेतलं गेलं नाही, पण ते न बोललेलं सत्य त्यांच्या नात्यात कायमचं घर करून राहिलं. आणि ही कथा आपल्यासमोर हाच एक मोठा प्रश्न उभा करते. एखादं सत्य जीव वाचवू शकतं हे खरं, पण तेच सत्य एखादं नातं संपवण्याइतकं विनाशकारीही ठरू शकतं का? यावर नक्की विचार करा.